कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला मी प्रॉमिस केलं होतं ना की मी तुला प्रपोज करीन। मग हे सगळं काय लिहिलं? सॉरी एजे, खरंच काय सॉरी लीला? लीला तू हट्टी आहेस, मला आवडतं। इनफॅक्ट तुझा हट्ट पूर्ण करायचा मी दरवेळेला प्रयत्न करत असतो। कुठल्याही गोष्टीत तुझं डोकं सरळ चालत नाही, काहीतरी वेगळाच विचार करतेस तू। एक अतरंगी प्लॅन बनवत असते दरवेळेला, तेही मला आवडतं लीला। पण आज जे तू केलंस ते तू लिमिट्स क्रॉस केल्यात लीला। मी तुला प्रपोज करणार आहे, ती आपल्या दोघांमधली प्रायव्हेट गोष्ट आहे लीला। असं सगळ्यांसमोर किती एम्बॅरेसिंग होतं माझ्यासाठी, तुला कळतं तरी का? एजे ते मी जरा एक्साइट झाले। आय नो लीला, पण दिस इज नॉट राईट। आणि या गोष्टीवर मी खूप अपसेट आहे लीला। खूप चिडले एजे, सॉरी एजे, खरंच खूप सॉरी। का बघते मी असं? आता प्रपोज तर दूरच राहिलो, एजे धड माझ्याशी बोलतील की नाही हे माहित नाही। आता काय करू मी? वहिनी, आपण लीलाला कितीही बोललो तरी एजे तिला प्रपोज करणार आहेत हे खरंच आहे। वहिनी, तिचं नाव लीला नाही, चिकटगुंडे असायला हवं होतं। बघा ना, आपण जितकं तिला प्रयत्न करतोय घरापासून लांब करण्याचा, तितकंच ती घराला आणि एजेंना चिकटून बसलीये। आपण काय यांची लव्ह स्टोरी बघत बसायची आहे का? नाही, का बघत बसायची आपण? आपण एजेंना लीलाला प्रपोज करू द्यायचंच नाहीये, कारण तसं झालं तर ते पूर्ण फसतील। त्या लीलाच्या धूर्त आकांक्षा आपण पूर्ण होऊ द्यायच्या नाहीच आहेत। मग काय करायचंय आपण? मला सुचले वहिनी, आपण काय करूया, तिला रूम मध्ये लॉक करूया। तू असं कसं लॉक करणार? इझी आहे, चावी घ्यायची, लॅच मध्ये टाकायची आणि लक्ष्मी, तू तिला का विचारतेस? सॉरी सरस्वती, ही आयडिया आहे तुझी? मग काय करायचं आपण? कदाचित आपल्याला काही करावंच नाही लागणार। ती लीला इतकी मूर्ख आहे की ती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल। बघितलं ना, एजेंटच्या मोबाईलची रिंगटोन बदलली तिने। असं बिंडोक सारखं कोण वागतं? तिच्या वेडेपणाची शिक्षा म्हणून मे बी एजेस तिला प्रपोज करणार नाही, आणि जरी केलं तरी आपण आहोत ना एजेंना वाचवायला। येस वहिनी, येस वहिनी, येस येस। मी खूप हार्शली बोललो का लीलाशी? पण तिने जे केलं ते चुकीचं होतं। असं कोण रिंगटोन सेट करतं फोनवर, आणि तेही माझ्या? किती एम्बॅरेसिंग वाटलं मला सगळ्यांसमोर। पण तिने जे केलं ते एक्साइटमेंट मध्ये केलं। मी तिला प्रपोज करणार आहे हे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। तिने किती दिवसापासून या मोमेंटची वाट पाहिली होती, आणि आउट ऑफ एक्साइटमेंट तिच्याकडनं हे सगळं घडलं। सिरियसली मी जरा जास्तच बोललो तिला, खूप वाईट वाटतंय आता मला। ती शुअरली माझ्या चिडली असेल। हो गॉड, काय करू? पार्टनर, हे काय केलं मी? उगाच ओव्हर एक्साइट झाली आणि सगळ्याची माती केली। आता एजे म्हणाले होते ना, त्यांनी शब्द दिला होता की ते मला प्रपोज करणार, मग त्यांनी केलंच असतं। पण मला काय, मी लिहिलंय ना, मी कुठे कोणाचं ऐकते? मला तर स्वतःच खरं करायचं असतं। मला गोंधळ घातल्याशिवाय चैनच पडत नाही काय। विचारे एजे, केवढं एम्बॅरेसिंग झालं असणार त्यांच्यासाठी। बरोबर आहे त्यांचं, जर समोरचा असा वागला तर आपल्याला राग येणारच ना। काय करू आता मी? आणि
आणि काय रे पार्टनर, आपण नक्की पार्टनर आहोत ना? मग तुला दिसत असताना की मी खड्ड्यात उडी मारतीये, तू का थांबवत नाहीस मला? बट सॉरी तर म्हणायलाच हवं, असं म्हणू मी नको, काहीतरी छान इनोव्हेटिव्ह आणि युनिक करते. चिठ्ठी नको नको, चिठ्ठी नको. स्माइल नको, स्माइलीवर ना आधीच रामायण झालंय, आता महाभारत होईल. मेसेज पाठव, पण मेसेज केला आणि त्याने वाचलंच नाही तर जाऊ दे, बेसिक फोनच करते. त्यांचा फोन आहे. पार्टनर, ह्या वेळेला वाचवलं नाहीस ना तर बुक. सॉरी. एजे, खरंच सॉरी. इट्स ओके लीला, हे सगळं सोड. तू एक काम कर, तू संध्याकाळी रेडी राहा. कुठे? काही विचारू नकोस, तुला डिटेल्स मिळतील संध्याकाळी सगळे. तू रेडी राहा. ओके. काय चाललंय ना घरात किशोर, मला काही कळतच नाहीये. कोणी उठून काही करताय, घर आहे का सर्कस आहे ही? एजे सुद्धा काहीच बोलत नाहीयेत. किशोर, मी तुम्हाला सांगते, आता हे जे काय चाललंय ना घरात, त्या काय झालं किशोर? लक्ष कुठे आहे तुमचं? खूप सहन केलं मी दुर्गा, पण आज मी तुला सगळं सत्य सांगणार आहे दुर्गा. काय झालं किशोर? ही गोष्ट इतके वर्ष मी माझ्या मनात दाबून ठेवली होती, पण आता सहन होत नाही. किशोर, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आजी आणि एजेंनी तुमच्या सगळ्यांपासून एक सत्य लपवून ठेवलंय, जे आजपर्यंत घरातल्या कोणालाच कधीच कळू दिलं नाही. सत्य? किशोर, तुम्ही कोड्यात बोलताय हा? प्लीज व्यवस्थित सांगाल का स्पष्टपणे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.